तर मित्रांनो नमस्कार. आज आपण तुरीला जे आहे ते खत देत आहोत आणि 20-20-013 एक पोतं शिल्लक होतं. मागे आपलं सरतं बेरल्यामुळं तसं आपलं तिसरं खत आहे मागितलेलं भाऊ, थोडं थोडं आहे ना. तर तुरीलाही मित्रांनो तिसरं खत पडलेलं आहे. आणि आता हे सोयाबीन काढल्यानंतरचं जे आहे तर ते पाऊस जास्त पडल्यामुळं रोटावेटर सध्या काही आपण मारत नाही आहोत, 2 दिवसांनी तो मारणार आहोत. आणि आता जे आहे तर या परिस्थितीत मित्रांनो आपली तूर आहे. आणि येत्या काही दिवसातच उद्या किंवा परवाला आपण याच्यावर जी आहे तर ती फवारणी स्प्रे एक काढणार आहोत. या परिस्थितीमध्ये छान आहे मित्रांनो तूर. आणि हे जे कालचा पडलेला पाऊस आहे त्या पावसाचा निश्चितपणे आपल्याला यामध्ये फायदा होताना दिसेल. तर आजची परिस्थिती, या परिस्थितीमध्ये मित्रांनो तूर आहे, ब्रँचेस पण छान केलेले आहे. आणि आता पहिला जो आपल्याला आता स्प्रे 15 दिवस पूर्वी आपण काढला होता तर त्या स्प्रेचा मित्रांनो छान आपल्याला फायदा आपल्याला आता होताना दिसतो आहे. थोडा पाऊस छान पडल्यामुळं आता यामध्ये याचा फायदा निश्चितपणे आपल्याला होणार आहे. तर एक स्प्रे आणि त्यानंतर मग ज्या वेळेला कळी व्यवस्थित आणि शेंग धरण्याच्या पकण्याच्या अवस्थेत असेल त्यावेळेला ती आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे मित्रांनो. सगळीकडे आपण बघू शकतो की तूर आपली जी आहे तर ती सारख्याच परिस्थितीत असलेली दिसते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.